या कवितेतून कवयित्रीने आपल्याला काय संदेश दिला आहे, तर की सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मता म्हणजेच कुठेही भेदभाव, जातीभेद न मानता सर्वांनी एकत्र एकजुटीने राहायला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता ही मूल्य हे आपण जपायला हवीत. तसंच धर्मनिरपेक्षता आपली दृढ व्हायला हवी. म्हणजेच धर्मभेद, जातीभेद नष्ट करायला हवेत आणि नवीन मानवतावादी विचारांचा म्हणजेच सर्वांनी समानतेने माणसासारखं वागायला, सर्वांना समान वागणूक द्यायला पाहिजे, नवीन विचारांचा प्रसार करायला पाहिजे, असा संदेश या कवितेतून कवयित्रीने दिलेला आहे. तसंच या कवितेची जी भाषा आहे ती अतिशय साधी आणि सोपी आहे, थेट काळजाला भिडणारी आहे ती. तसंच कोणती उदाहरणं देऊन ही कविता कवयित्रीने वापरलेली आहे, तर वीज, पहिल्या कडव्यात वीज, दुसऱ्या कडव्यात पाऊस आणि तिसऱ्या कडव्यात वारा, अशी ही जी 3 प्रतीकं वापरून ही कविता कवयित्रीने छान प्रकारे सादर केलेली आहे. मला वाटते ही कविता सर्वांना समजली असावी. धन्यवाद.